साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। सलग 2 निवडणुकांत एक हाती विजय मिळवणाऱ्या भाजपला उत्तर महाराष्ट्रात विजय हॅट्रिक नोंदवण्यासाठी घाम गाळावा लागणार असल्याचं, तर मोदी लाट निष्प्रभ ठरवून विजय पताका फडकवण्याचा विडा उचललेल्या विरोधकांपुढे तीनही पक्षांच्या ऐक्याची वज्रमूठ आवळण्याचं आव्हान राहणार असल्याचं चित्र तुर्तास दिसत आहे। त्याच अनुषंगाने 45+ स्वप्न उराशी बाळगणारे सत्ताधारी आणि मराठी मुलखात विरोधक नामक व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारी महाविकास आघाडी या दोहोंनाही मतदार राजाच्या दातृत्वावर 100% अवलंबून राहण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे। कोणत्याही लाटेवर स्वार होऊन विजयी होण्याची शक्यता दोन्ही घटकांसाठी नसण्याच्या बरोबर असल्याचाही प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येतोय। उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। या 6 ठिकाणी गेल्या दोन्ही निवडणुकांत तत्कालीन भाजप शिवसेना उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजयाची नोंद केली होती। यंदा भाजपच्या वाटेला आलेल्या 5 मतदारसंघात जळगाव वगळता उर्वरित 5 ठिकाणी मागील चेहऱ्यांना संधी देण्यात आली। भाजपने जळगावच्या उन्मेष पाटलांना कात्रजचा घाट दाखवत तिथं स्मिता वाघ यांना पसंती दिली आहे। सलग 2दा शिवसेना उमेदवारांनी चढ्या मताधिक्याने विजय मिळवलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। आधीच्या निवडणुकांतील विजयाले कायम ठेवण्याचा यंदा भाजपचा निर्धार आहे। त्यासाठी मोदी गॅरंटी, डबल इंजिन सरकार, दोन्ही सरकारांनी साकारलेली विकास कामं या मुद्द्यांची ढाल पुढे करण्यात येते। तथापि हे मुद्दे समजण्याजोगे असले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा निर्यात बंदी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे कृषीबहुल मतदारसंघात कळीचे ठरतात। त्याची उत्तरे देताना अबकी बारच्या घोषणा देणाऱ्यांना नक्की नऊ येत असल्याचं चित्र आहे। विरोधकांचा विचार करता उपरोक्त 6 मतदारसंघांपैकी प्रत्येकी 2 ठिकाणी शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत। प्राथमिक अंगाने सत्ताधाऱ्यांच्या शास्त्रोक्त सूक्ष्म नियोजनापुढे विरोधकांचं नियोजन ढेपाळलेलं वाटत आहे। त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला येनकेन प्रकारे निवडणूक जिंकायची ही दृढ निश्चयी भावनाच विरोधकांत हरवलेली दिसते। नेमकी कोणाच्या नावावर मतं मागायची ही विरोधकांतील मुख्य समस्या आहे। केवळ मोदी, शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वाला दूषणे देत मतांची झोळी भरणार नाही याची जाणीव असल्यानं विरोधक सध्या संभ्रमित आहे। सत्ताधारी काय किंवा विरोधक, सर्वांना एक जाणीव झाली आहे, ती म्हणजे पक्षाच्या चिन्हावर अथवा भावनिक साथ घालून मतं मिळवण्याचे दिवस आता संपले आहे। माझ्या मतदानानं माझे, माझ्या कुटुंबाचे आणि एकूण समाजाचं नेमकं कोणतं क्षेम साधलं जाणार आहे हा विचार मनाला शिवणारा मतदार आज तयार झाला। याच अनुषंगाने निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं मतदाराला आपलंसं करायचं यावरील मंथनापोटी सत्ताधारी आणि विरोधकांची कसोटी लागणार हे मात्र निश्चित। अशा प्रमुख लढती अपेक्षित। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार विरुद्ध शिवसेना उभाटा गटाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे, धुळ्यामध्ये भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव, नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी, जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उभाटा गटाचे करण पवार, रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसेन विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याचं चित्र आहे। काँग्रेसमधील नाराजी नाट्य आणि थोरातांची शिष्टाई। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय। इथं पक्षाच्या वतीने नाशिक आणि धुळे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे डॉक्टर तुषार शेवाळे तसंच श्याम सनेर तिकिटासाठी प्रमुख दावेदार होते। तथापि अखेरच्या टप्प्यात माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांचं नाव अनपेक्षितपणे जाहीर झाल्यानं दोन्ही दावेदार खट्टू झाले। दोहोंनीही पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारून पदांचे राजीनामे सुपूर्द केल्यानं पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली। ऐन निवडणूक तोंडावर असताना निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धावाधाव करावी लागली। त्यांनी नाशिक मुक्कामी डॉक्टर शेवाळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। थोरात यांची शिष्टाई सफल होते का याकडे काँग्रेस जनांचं लक्ष लागू नये। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।